नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहे समसंख्या. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा, समसंख्येवर जे काही प्रश्न आहेत ते घेण्यापूर्वी त्याची डेफिनेशन सोबतच काही महत्त्वाच्या गोष्टी हे बघून घेऊ आणि त्यानंतर आपण प्रश्नाला सुरुवात करू. तर बघा काय दिलं आहे डेफिनेशन. पहिल्याच्यात दिले आहे त्यांनी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल त्याला समसंख्या म्हणतात. काय असलं पाहिजे? एकक स्थानी काय असलं पाहिजे? 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्याला काय म्हटलं जाते? समसंख्या म्हटलं जाते. ठीक आहे. त्यानंतरचा पहा दुसरा पॉईंट, समसंख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो. जे काही समसंख्या असते त्याला 2 ने पूर्ण भाग जातो. जसं उदाहरणामध्ये पहा, समजा समसंख्या एखादी घेतली आहे तुम्ही, ही 26, या 26लाही 2 ने भाग जातो पूर्ण, इतर राहिले 13. समजा घेतोय या ठिकाणी 14, 14लाही 2 ने भाग जातो, इथे येते 7. एखादे अंक घेऊ 8, 8ला 2 ने भागला तर इथे राहते 4. इन लक्षात, म्हणजे समसंख्येला 2 ने पूर्ण भाग जातो हे म्हणत आहे. ठीक आहे, हे दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट काय म्हणत आहे पहा, क्रमवार समसंख्येत 2चा फरक असतो. क्रमवार जी समसंख्या आहे त्यात 2चा फरक असतो. जसा पहा इथे सोडून दाखवतोय तुम्हाला. पहा समजा हे 2, 4, 6, 8, 10 या समसंख्या आहे, अनंतापर्यंत आहे, या समसंख्या आहे. पहा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 2चा. याच्या आणि याच्यामध्ये 2चा. प्रत्येकी कितीचा फरक आहे? याच्यामध्ये तुम्हाला 2चा फरक दिसत आहे. येईल लक्षात. चला त्यानंतरचा पॉईंट पहा, तिसरा पॉईंट, चौथा पॉईंट, क्रमवार सम व विषम संख्येत 1चा फरक असतो. सम व विषम संख्येत 1चा फरक असतो. तो कसा बघा, हे सोडून पाहू आपण. समजा मी नॅचरल नंबर लिहून घेतो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 हे लिहून घेतले. हे अनंतापर्यंतच असते. यांनी म्हटलं आहे क्रमवार सम व विषम संख्येत. आता याच्यातली समसंख्या ही आहे आणि विषम संख्या लगेच बाजूला आली आहे. ठीक आहे ना. मग या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? तो 1चा फरक आहे. त्यानंतर पहा, इथे सम आहे, इथे विषम आहे, 1चा फरक आहे. इथे सम आहे, विषम आहे, 1चा फरक आहे. म्हणजेच काय, क्रमवार सम व विषम संख्येत 1चा फरक आहे. जसं सम ते विषम मध्ये 1चा फरक असतो, तसाच विषम आणि सम मध्ये 1चा फरक असतो. इथे पहा, विषम आणि सम मध्ये 1चा फरक असतो. म्हणजे याच्यावरून असं लक्षात येते आपल्या की सममध्ये 2चा फरक, विषम विषम राहिला तरीही 2चाच फरक, परंतु समविषम किंवा विषम सम असेल तर 1चा फरक. काय म्हणत आहे परत एकदा लक्षात घ्या. सारखं सारखं जर असेल, जसं समसम किंवा विषम विषम, समसम विषम विषम असेल तर 2चा फरक. ओके. त्यानंतर विषम सम किंवा समविषम म्हणजे वेगवेगळं जर असेल तर 1चा फरक राहील लक्षात. तर या गोष्टी व्यवस्थित नोट करून घ्या आणि समजून घ्या. आता यावर आधारित आपण प्रश्न बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा पहिला, त्यामधला पहिला प्रश्न काय, 42 नंतर क्रमाने येणारी 6वी समसंख्या कोणती? कोणती समसंख्या म्हटलं या ठिकाणी? 6वी समसंख्या आपल्याला काढायची आहे. आणि हे लक्षात घ्या, या ठिकाणी काय म्हटलं आहे तर नंतर म्हटलं आहे. नंतर म्हणजे काय तर प्लस, आणि पूर्वी म्हणजे काय तर मायनस. येईल लक्षात. मग आता पहा, 42 नंतर हे लिहून घेतोय. पहा कसं सोडवायचं याला. 42 नंतर म्हटलं म्हणून प्लस करा, क्रमाने येणारी 6वी कंस करून पहा, 6 गुणेला 2 करा. आता 6वी म्हटलं म्हणून 6 लिहिलं, 2 का बरं? प्रत्येक सममध्ये कितीचा फरक असतो? 2चा. म्हणून समोर समोर ते 2 ने जात जाईल. ठीक आहे ना. म्हणजेच काय होईल पहा, हे गणित जर सोडवलं की उत्तर मिळते आपल्याला. हा 42 अधिक 6 दुणे किती? 12. येईल लक्षात. यांची बेरीज करू आता आपण. 2 आणि 2 4, 1 आणि 4 5, एकंदरीत उत्तर काय झालं आपलं? 54. पण 54 उत्तर सांगण्यापूर्वी एक लक्षात घ्यायचं, आणि काय म्हटलंय, समसंख्या कोणती? ही संख्या सम आहे का बघून घ्यायचं. ही सम आहे म्हणून उत्तर आपलं हेच आहे. येईल लक्षात. चला त्यानंतरचं याच पद्धतीचं गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार क्रमांक तोच 1 आणि प्रश्न क्रमांक यामध्ये दुसरा आला आहे. 52 नंतर क्रमाने येणारी 8वी समसंख्या कोणती? कितवी? 8वी समसंख्या विचारली. मग काय करायचं? नंतर म्हटलं म्हणून परत तेच काय कराल, 52 नंतर म्हटलं म्हणून प्लसचं चिन्ह घ्या. त्यानंतर 8वी म्हटलं मग 8 गुणिला किती तर ते 2. ओके. काय करता येईल परत, हे 52 असेच अधिक 8 दुणे 16. आता यांची बेरीज म्हणजेच काय आपलं उत्तर राहील. 6 आणि 2 हे किती? 8. 5 आणि 1 हे किती? 6. म्हणजे एकंदरीत उत्तर काय? 68. उत्तर 68 सांगण्यापूर्वी पाहून घ्यायचं ही समसंख्या आहे का, कारण त्यांनी सम विचारली. जर सम नसेल, विषम असेल तर एक वजाबाकी करावं लागते. ते पुढील आपल्या प्रकारामध्ये बघू आपण. ठीक आहे. तर या गणिताचं उत्तर किती आहे तर 68. व्यवस्थित असं लिहून टाका. यानंतर दुसरा प्रकार बघू आपण. पहा लक्ष द्या,
प्रकार नंबर 2 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला, ठीक आहे. काय म्हटलं, 21 नंतर क्रमाने येणारी 13वी समसंख्या कोणती? 21 नंतर क्रमाने येणारी 13वी समसंख्या. पहा याच्यामध्ये काय वेगळेपण आहे ते सांगतोय. पहिले सोडून घेऊ त्याच पद्धतीने आपण. नंतर म्हटलं म्हणून काय कराल, 21 घेऊन घ्या, नंतर म्हटलं म्हणून प्लस करा. 13वी समसंख्या काय कराल, 13 गुणेला 2 परत येईल लक्षात. परत हा 21 असाच अधिक 13 दुणे 26 हे लिहून घेतोय. यांची बेरीज करू पहा. 6 आणि 1 7, 2 आणि 2 किती 4, 47. आता यांनी काय विचारलं आपल्याला, समसंख्या या ठिकाणी विषम संख्या आली आहे हे लक्षात. मग अशा वेळेस काय करायचं, विषम संख्या 2 पद्धतीने याचे तयार करता येते. एक प्लस करून किंवा एक मायनस करून. मग प्लस करायचा की मायनस करायचा, पहा ना. प्लस जर केला तर 48 पण समज येते, मायनस केला 1 तर 46 पण समज येते. मग याच्यामध्ये प्लस कधीच करू नये. प्लस जर तुम्ही केला तर हे 13वी नाही तर 14वी संख्या मिळते, हे लक्षात असू द्या. म्हणून काय करा, याच्यामधनं सरळ सरळ लक्षात ठेवायचं, एक वजा करायचं, उत्तर काय सांगायचं तर 46 येईल लक्षात. उत्तर काय आहे ते 46. व्यवस्थित असं लिहून टाका. नंतर परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार क्रमांक हा 3, प्रश्न क्रमांक पहिला काय म्हटलं आहे, 22 पूर्वी क्रमाने येणारी 7वी समसंख्या कोणती? आता या गणितामध्ये फरक एक असा आहे की हे पूर्वी म्हटलं आहे. काय म्हटलं आहे आपल्याला, पूर्वी म्हटलं आहे. पूर्वी म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, वजाबाकी करायची. मग पहा 22 हे लिहून घेतोय मी, 22 पूर्वी म्हटलं म्हणून वजा कंस करून काय 7 गुणेला 2 येईल लक्षात. गुणेला 2 का बरं करतं हे माहिती आहे तुम्हाला. चला हे सोडून घेऊ आपण. 22 वजा 7 दुणे किती 14, बस झालाय. हे वजाबाकी केलं की उत्तर मिळते तुम्हाला. मला सांगा 22 मधनं 14 वजा करा, किती राहिले 8, हे लिहून घेतोय मी 8. ओके. आता हे 8 समसंख्या आहे का, आहे. म्हणजे काही प्लस किंवा मायनस करायची गरज नाही येईल लक्षात. म्हणजे उत्तर काय आपलं हे 8. व्यवस्थित असं लिहून टाका. काय करायचं आहे तुम्हाला, वजाबाकी करायची आहे याच्यामध्ये, हे लक्षात घ्या. पूर्वी म्हटलं म्हणून, ठीक आहे. चला परत एक यानंतरचं बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर तोच 3, प्रश्न क्रमांक दुसरा, 98 पूर्वी क्रमाने येणारी 23वी समसंख्या कोणती? 98च्या पूर्वी 23वी काढायची आहे, लिहून घेतोय पहा. हा 98 पूर्वी म्हटलं म्हणून वजा घ्या, त्यानंतर हा 23 कंस करून काय करतोय 23 गुणेला 2. ओके. त्यानंतर 98 वजा 23 दुणे किती 46 हे लिहून घेतोय मी 46. 23च्या दुप्पट करायचे किती 46. आता वजाबाकी करूयात ना आपण. पहा या 8 मधून 6 गेले राहिले 2. ओके. आणि या 9 मधून 4 गेले राहिले 5. म्हणजे वजाबाकी किती राहिली यांची ही 52. किती राहिली 52. मग 52 समसंख्या आहे का, आहे समसंख्या. म्हणजेच आपलं उत्तर काय तर 52 राहिले या गणिताचं येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार चौथा बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार क्रमांक 4 प्रश्न क्रमांक त्यामधला एक प्रश्न असा आहे, 2x ही समसंख्या आहे तर त्यापुढील चौथी समसंख्या कोणती? लक्षात. हा जो 2x आहे ही पण समसंख्याच आहे आणि त्यापुढील चौथी आणि समसंख्या विचारली आहे हे लक्षात. सम जेव्हा असते वजाबाकी काहीही करायची गरज नाही, ठीक आहे ना. पहा लक्षात असू द्या, काय करायचं हे 2x जसे तसे लिहून घ्या, ठीक आहे. त्यानंतर पहा चौथी समसंख्या विचारली आहे, नंतरची काय चौथी. मग काय कराल 4 गुणेला 2 बस झालाय. ही झाली गणिताची मांडणी. काय करता येईल, हा 2x असाच अधिक 4 दुणे किती 8 बस झालं. हेच झालं आपलं उत्तर येईल लक्षात. 2xच्या पुढची चौथी समसंख्या कोणती, ही जर समसंख्या असेल तर चौथी तर 2 4 6 आणि 8 म्हणजे चौथी निघून जाईल, ही 8 झाली येईल लक्षात. 2x अधिक 8 हे झालं आपलं उत्तर. चला त्यानंतरचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार क्रमांक 4 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा या पद्धतीचा आहे. पहा 3x अधिक 3 काय म्हटलं आहे, 3x अधिक 3 ही समसंख्या आहे तर त्यापुढील दुसरी समसंख्या कोणती? हे लक्षात. दुसरी समसंख्या काढायची आहे, पहिले हे लिहून घेऊ आणि पुढची काढायची आहे. बघा हे त्या पुढील म्हटलं आहे म्हणजे काय प्लस करायचं आहे तुम्हाला. 3x लिहून घेतोय पहा, 3x अधिक 3. ओके. त्याच्या पुढील, याच्या पुढील म्हणजे काय कराल प्लस, या ठिकाणी काय कराल प्लस आणि गुणाकारात काय दुसरी म्हणजे 2 गुणेला 2. ओके बस झालाय. काय करता येईल, हे 3x असंच लिहून टाकतोय, 3x अधिक 3 प्लस बे दुणे किती 4. आपण पहिले कंसाचाच गुणाकार करतोय ना, प्रत्येक याच्यात तेच करत येत आहे, म्हणजे बे दुणे किती 4 लिहिलाय. आता मला सांगा हे झालं आपलं उत्तर, पण हे +3 +4 असं लिहून ठेवू का आपण, बेरीज करून टाकू त्याची. म्हणजे काय करता येईल तुम्हाला पहा, 3x अधिक 4 आणि 3 किती 7 म्हणजे हे 7 अशी लिहून टाका. म्हणजे आपलं उत्तर काय ते 3x अधिक 7 ही झाली आपली दुसरी समसंख्या येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 5 काय म्हटलं आहे, 3x अधिक 4 ही समसंख्या आहे तर त्या पूर्वीची काय म्हटलं या ठिकाणी पहा,
पूर्वीची म्हटलं आहे, पुढील नाही म्हटलं, काय म्हटलं पूर्वीची, म्हणजे वजाबाकी करावं लागेल. त्यापूर्वीची 8वी समसंख्या कोणती, काय त्यापूर्वीची 8वी समसंख्या कोणती पहा, लिहून घेऊ. 3x + 4 हे लिहून घेतोय, 3x + 4. ओके, पूर्वीची म्हटलं म्हणून वजा करा. त्यानंतर कितवी 8वी म्हटलंय, 8 × 2 हे माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे ना. चला हे सोडून घेऊ आता आपण. 3x + 4 वजा 8 दुने किती 16, 8 दुने 16. मग मला एक सांगा आता हे सोडवायचं कसं. 16 मधनं 4 वजा करा, येईल लक्षात. मोठा अंक हा आहे पहा, 3x अधिक प्लसचं चिन्ह द्यायचं का, हे कशावरून ठरवायचं, याच्यावरून. अंक कोणता मोठा आहे, हा की हा, 16 मोठा आहे. मग याच्या ठिकाणी कुठला चिन्ह आहे, वजाचं. मग या ठिकाणी काय वजा द्या. आता वजाबाकी करा. 16 मधनं 4 गेले किती राहिले 12, येईल लक्षात. माहिती आहे तुम्हाला ते नियम, मायनस प्लस मायनस, येईल लक्षात. चला तर काय होईल या ठिकाणी 3x - 12 हे झालं आपलं उत्तर, ठीक आहे. त्यानंतरचं परत एक गणित बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 5 आणि प्रश्न क्रमांक त्यामधला कितवा, हा दुसरा. ओके, काय म्हटलं आहे पहा, 7x + 6 ही समसंख्या आहे, तर त्यापूर्वीची 6वी समसंख्या कोणती, त्यापूर्वीची 6वी. पूर्वी म्हटलं तर वजाबाकी करायचं हे माहिती आहे, हे लिहून घेतोय पहा. पहिले 7x + 6 पूर्वीचे म्हटलं म्हणून वजा, त्यानंतर 6 × 2 कारण त्यांनी 6वी म्हटलं आहे, हे लिहून घेतो परत. 7x + 6 वजा 6 दुनी किती 12, येईल लक्षात. 6 दुनी किती आला या ठिकाणी 12. मग काय करता येईल पहा, आता हा प्लस आहे, हा मायनस आहे, मायनस प्लस मायनस म्हणजे वजाबाकी तर करायचीच आहे आपल्याला. पहा 7x, पण चिन्ह कुठलं द्यायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं आहे, वजा. मग वजा काय 6, 12 मधून 6 गेले 6 राहिले, येईल लक्षात. चला लिहून टाका 7x - 6. पहा, लक्ष द्या. प्रकार क्रमांक हा 6, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे, 26 नंतरची 30वी सम आणि 40 नंतरची 15वी सम संख्येतील फरक किती. म्हणजे आपल्याला विचारला काय, नेमका हा फरक विचारला आहे. फरक म्हणजे काय, तर वजाबाकी करावी लागेल. आणि हे दोन गणित एकत्र आले. याच्यापूर्वी हे गणित सोडवले आहे आपण. पहा, हे एक गणित आहे, ते एक गणित आहे, फक्त त्या दोघांमधली वजाबाकी करायची आहे. मांडणी करून घेऊ, तुमच्या लक्षात येऊन जाईल. पहा 26 नंतरची म्हटलं तर काय करायचं आहे, प्लस करायचं, हे माहिती आहे तुम्हाला. पहा 26 हे लिहून घेतोय मी. पहा 26 नंतरची प्लस, ठीक आहे. 30वी सम म्हणजे काय करायला या ठिकाणी 30 × 2. ओके, हे गणित झालं. वजा फरक म्हटलं म्हणून वजाबाकी करू. आता काय म्हटलं 40 नंतरची म्हणजे काय, परत प्लस करता येईल आपल्याला. म्हणजे 40 हे लिहून घेतोय, 40 नंतरची म्हटलं म्हणून प्लस 15वी कंस करून काय करता येईल 15 × 2. बस झाला. ही झाली गणिताची मांडणी. दोन गणित आहे एकत्र सोडवायचे आपल्याला. हे दोन, हे वेगळं एकत्र सोडवायचं आहे. मग काय करता येईल पहा, हे सोडून घेतोय. वजाबाकी चिन्ह लक्षात घ्या, वजाबाकी करायचे. त्याचं कारण आपल्याला काय म्हटलं, फरक. तर पहा 30 दुने पहिले कंस सोडून घेऊ. 30 दुने किती 60 अधिक हा किती 26, ठीक आहे. त्यानंतर वजा हा सोडून घेऊ, हा 40 अधिक 15 दुने किती 30, येईल लक्षात. चला मला सांगा मग 60 आणि 26 हे किती झाले 86, हे लिहून घेतलंय मी 86 वजा. त्यानंतर 40 आणि 30 हे किती झाले तर 70, येईल लक्षात. आता याच्यातली वजाबाकी म्हणजे उत्तर. पण वजाबाकी करण्यापूर्वी एक लक्षात घ्या, यांनी काय म्हटलं आहे 30वी सम, मग समालिका आली, बरोबर आहे. त्यानंतर 40 नंतरची 15वी सम, समालिका आली, बरोबर आहे. इथं जर विषम असेल तर सम करून घ्यावं लागते मग, ठीक आहे ना. म्हणून काळजीपूर्वक इथे लक्ष द्यायचं. आता वजाबाकी डायरेक्ट करू शकतो आपण. मला सांगा 86 मधून 70 गेले, राहिले किती आपले हे 16, हे झालं आपलं उत्तर, येईल लक्षात. लिहून टाका 16. परत याच पद्धतीचं एक गणित बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर तोच 6 आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आला. यामध्ये काय म्हटलं आहे पहा, 130 नंतरची 21वी सम आणि 80 नंतरची 25वी सम संख्येतील फरक किती. काढाचा फरक आहे म्हणजे त्याच पद्धतीचं गणित सोडून घेतोय. पहा लक्ष द्या, 130 हे लिहून घेतोय, 130 नंतर म्हटलं म्हणून प्लस केला आहे 21वी सम, 21 × हे 2. ओके, वजा फरक म्हटलं म्हणून काय करता येईल वजाबाकी. 80 नंतरची पहा, 80 नंतर म्हटलं म्हणून प्लस आणि 25वी, 25 × 2 हा कंस करून घेऊ आपण, येईल लक्षात. ही झाली आपल्या गणिताची मांडणी. सोडून घेऊ व्यवस्थित. पहिले कंस करून घ्या. 21 दुने हे झाले आपले 42 आणि हा प्लस किती 130 असाच. ओके, वजा हा 80 असाच प्लस 25 दुने 50, ठीक आहे. आता हे सोडून घेऊ आपण. पहा 130 आणि 42 किती होतात 172, किती होतात 172 झाले. वजा 80 आणि 50 हे झाले 130. ओके, आता मला एक सांगा,
172 मधून 130 काढण्यापूर्वी काय सांगितलं होतं मी तुम्हाला? करायचं काय, हे समसंख्या आहे का बघून घ्यायचं, कारण यांनी सम विचारलं की विषम, इथे सम विचारला आणि तिथे सम विचारलं, म्हणजे इथे सम आला इथे सम आलं, म्हणजे उत्तर आपलं येणारं बरोबर येईल. मग मला सांगा 172 मधनं 130 गेले, राहिले किती? तर हे राहिले 42. किती राहिले? हे 42. हे झालं आपलं उत्तर. लक्षात व्यवस्थित वजाबाकी करून पाहत चला. चला उत्तर काय निघालं याचं? 42. याच्यानंतरचा वेगळा टॉपिक बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 7 प्रश्न क्रमांक, त्यामधला पहिला छोटा प्रश्न आहे पहा, पण महत्वाचा आहे. 12 ते 32 पर्यंत एकूण समसंख्या किती? 12 ते 32 पर्यंत एकूण समसंख्या किती? मग पहा, 12 पासून आपल्याला मोजता येते 12, 14, 16, पण असं मोजणे योग्य नाही, भरपूर वेळ लागेल. पण करायचं काय नेमकं? आपल्याला जर सम किंवा विषम संख्या काढायची आहे तर त्याच्यापूर्वी नैसर्गिक संख्या काढून घेणं गरजेचं आहे. मग पाहून घेऊ आपण याच्यात नैसर्गिक संख्या कशा काढायच्या आहे हे आपण नैसर्गिक संख्येमध्ये बघितलंच आहे. तर पहा, लक्ष द्या. 32 सर्वात मोठा अंक काय? हा 32 घेऊन घ्यायचा. त्याच्यानंतर त्यातनं लहान अंक वजा करायचा 12, वजा केलं तर किती राहते पाहू. 2 मधून 2 गेले 0 आणि 3 मधून 1 गेला, राहिले किती? हे 2. पण आपण वजाबाकी करताना काय म्हटलं तुम्हाला? 1 प्लस करायचा याच्यामध्ये, म्हणजेच एकूण संख्या किती झाल्या त्या? 21. 21 हे काय आहे? 21 यामधल्या नैसर्गिक संख्या. किती आहे? नैसर्गिक संख्या आहे त्या 21. ओके. आता पहा, नैसर्गिक संख्या 21 राहिल्यानंतर त्यातल्या अर्ध्या समसंख्या असते आणि अर्ध्या विषम संख्या असते. पण अर्ध्या अर्ध्या म्हणत आहे आपण, पण याला जर 2 ने भागलं तर 10.5 निघेल, 11 निघणार नाही किंवा 10 निघणार नाही. लक्षात. मग नेमकं करायचं काय? तो एक जो बाकी राहतो त्याचं काय करायचं हे समजून सांगतोय, काळजीपूर्वक लक्ष द्या. काय करायचं पहा, हा जो 21 आहे या 21ला 2 ने भागितलं समजा तुम्ही, तर राहते किती? 10. तर उत्तर येते, ठीक आहे, पण प्लस 1 राहतो. लक्षात आलं तुमच्या? याला जर तुम्ही 21ला जर 2 ने भागितलं ना, 10 उत्तर येते, पण बाकी किती राहते? तो 1 राहतो. मग हा जो 1 आहे हा कुठे लिहायचा? हा जो 1 आहे सममध्ये टाकायचा की विषम मध्ये टाकायचा हे महत्वाचं आहे. आता पहा, याच्यामध्ये जे सम, याच्यामध्ये सम किती निघेल अंक? सम निघेल हे 10 आणि विषम किती निघेल? विषमय निघेल हे 10. ओके. पण एक जो बाकी आहे, हा जो एक बाकी आहे हा सममध्ये टाकायचा का विषम मध्ये? मग बरोबर होईल ना. हे 10 आणि हे 10, 20 झाले आणि 1 हा 21 येईल. लक्षात. पण हा 1 सममध्ये टाकायचा की विषम मध्ये हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे आपला. मग पहा, याला सममध्ये टाकायचं. असं का बरं सममध्ये टाकायचं? त्याचं कारण असं की याही ठिकाणी सम आहे, याही ठिकाणी सम आहे. येईल लक्षात. आता पहा, कधी कुठे टाकायचं हे सांगतोय कमी वेळामध्ये. पहा, लक्ष द्या. समजा इथे सम आणि इथे सम असेल, म्हणजेच काय? सम अधिक सम असेल तर तो एक सममध्ये आला पाहिजे. येईल लक्षात. त्यानंतर इथे विषम आणि इथे विषम असेल, म्हणजे विषम विषम असेल तर तो एक विषम मध्ये, समजा हा इथे आता 1 हा विषम मध्ये आला असता ना आपला. येईल लक्षात. जर या दोन्ही संख्या विषम असत्या तर 1 जो उरलेला आहे तो विषम मध्ये आलेला असता, ठीक आहे. किंवा त्यानंतर अजून तिसरा एक होऊ शकते, इथे सम आणि इथे विषम असेल तर काय? समजा इथे सम अधिक इथे विषम असेल तर 1 जो आहे तो बाकीच राहणार नाही. इथे 1 असा बाकीच निघणार नाही, 2 ने पूर्णच भाग जाईल त्याला. येईल लक्षात. म्हणजे याचं काही आपल्याला तसं काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे हा राहणार नाही. किंवा इथं विषम आणि इथे जर सम असेल तरीही 1 बाकी राहणार नाही, पूर्ण भाग जाईल 2 ने. येईल लक्षात. मग बाकी कधी राहतो? जेव्हा सम आणि विषम विषम असेल तेव्हाच 1 बाकी राहतो. मग कुठे द्यायचा? 1 सम असेल तर 1 उरलेला सम मध्ये द्या आणि विषम विषम जर असेल तर 1 उरलेला विषम मध्ये द्यायचा. येईल लक्षात. मग आता या गणिताचं उत्तर काय? समसंख्या किती? मग समसंख्या आपल्या किती आहे? 10 आणि 1 11. हे विषम आपण काढून टाकू, म्हणजे याचं उत्तर काय निघेल? हे 10 आणि 1 11. येईल लक्षात तुमच्या. परत एक या पद्धतीचं गणित सोडू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 7 प्रश्न क्रमांक त्यामधला 2. परत त्याच पद्धतीचं गणित सोडू. 21 ते 51 पर्यंत एकूण समसंख्या किती? समसंख्या काढण्यापूर्वी आपल्याला नैसर्गिक संख्या काढावा लागते, ते काढून घेऊ. पहा, हा मोठा अंक आहे किंवा मोठी संख्या आहे 51, लहान संख्या आहे ही 21. वजाबाकी करून घेऊ आपण याची. 1 मधून 1 गेला 0, त्यानंतर 5 मधून 2 गेले हे राहिले 3, प्लस काय करून घ्यायचं याच्यामध्ये 1, म्हणजे या ठिकाणी 31 हे काय? नैसर्गिक संख्या आहे. काय? नैसर्गिक संख्या. आणि आपल्याला काय काढायचं आहे? समसंख्या काढायच्या. मग करून काय घ्यायचं आहे? पहा, 31ला कितीने भागायचं म्हटलं मी तुम्हाला? 2 ने. 31ला जर 2 ने भागलं तर काय उत्तर मिळते तुम्हाला? 15 उत्तर मिळते. काय मिळते? 15 आणि प्लस काय राहते? 1. ओके. यांनी काय विचारलं आपल्याला? समसंख्या विचारली आहे. समसंख्या विचारल्या आपल्याला. इथे लिहितो मी समसंख्या. समजा सम आणि इथे
इकडे बाजूला लिहितोय मी विषम. ओके, आता मला सांगा 15 सम आहे आणि 15 काय आहे, विषम संख्या आहे. मग मला सांगा एक कुठे जाऊन बसेल, सममध्ये जाऊन बसेल की विषममध्ये जाऊन बसेल, तो एक तर याच्यावर डिपेंड करते. इथे विषम आणि विषम आहे म्हणजे तो एक कुठे जाईल, या ठिकाणी विषममध्ये जाईल. येईल लक्षात. मग आपल्याला याने प्रश्न काय केला आहे तर समसंख्या किती, मग समसंख्या किती राहिल्या 15. बस झालं, हे झालं आपलं उत्तर. विषम काढलाय आपण, पण हे उत्तर आपलं बिलकुलही राहणार नाही. फक्त आपण याच्यासाठी हे लिहून घेतलं, तुम्हाला समजलं पाहिजे. कारण तो जो एक अंक आहे हा एक अंक कुठे जात आहे, विषममध्ये जात आहे. मला सांगा का बरं जात आहे, त्याचं कारण असं, इथे विषम आहे इथे विषम आहे म्हणून हा एक विषममध्ये गेला आहे. येईल लक्षात. परंतु त्यांनी आपल्याला विषम नाही विचारला, त्यांनी आपल्याला सम विचारला म्हणून उत्तर काय आपलं 15. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 9. प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय पहा, 2 अंकी मोठी समसंख्येतून मोठी आणि सम म्हटलाय. काय म्हटलंय, हे मोठी आणि सम संख्येतून 2 अंकी लहान सम, इथे काय म्हटलंय, लहान सम संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल, संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल असं ते म्हणत आहे. मग काय करता येईल पहा या ठिकाणी. मग तुम्हाला लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या संख्या माहिती असणं गरजेचं आहे. मग पहा इथे लिहून घेतोय, चार्ट छोटंसं आहे ते व्यवस्थित समजून घ्या. जोपर्यंत हा समजत नाही तोपर्यंत त्याच्यावरचे गणित तुम्हाला सोडवता येणार नाही. पहा, एक अंकी समजा, हा एक अंकी. ओके, एक अंकी लहान आणि बाजूला लिहितो मी मोठी संख्या. ओके, एक अंकी लहान संख्या 1 आहे, याच्यापेक्षा लहान नसेलच. ओके, आणि एक अंकी जर मोठी संख्या म्हटलं तर 9 आहे. येईल लक्षात. आता या ठिकाणी लिहितो मी 2 अंकी. 2 अंकी लहान संख्या कोणती, तर या ठिकाणी 10. एक शून्य वाढून द्या फक्त, 10. 2 अंकी 10 पेक्षा लहान संख्या आहे का 9, ते एकच अंकी होऊन जाते, हे 10. ठीक आहे. त्यानंतर 2 अंकी मोठी संख्या कोणती, 99. येईल लक्षात. याच्यापेक्षा समोर गेला तुम्ही तर 100, ते 3 अंकी होऊन जाते म्हणून 2 अंकी मोठी कोणती, 99. त्यानंतर या ठिकाणी लिहितो मी 3 अंकी. ठीक आहे, 3 अंकी मला सांगा लहान कोणती तर 100 आणि 3 अंकी मोठी म्हटलं तर काय 999. येईल लक्षात. तसंच 4 अंकी म्हटलं तर काय होईल, इथे एक शून्य वाढेल म्हणजे 1000 होईल आणि इथे काय होईल 9999 होईल. याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल, या ठिकाणी एक एक शून्य वाढत आहे आणि या ठिकाणी एक एक 9 वाढत आहे. येईल लक्षात. हा चार्ट पाठ करून टाका, व्यवस्थित असा समजून घ्या. ठीक आहे ना. आता याच्यावर आधारित हे गणित आहे, पहा कसं सोडून घेऊ आपण. 2 अंकी मोठी सम, मोठी पहा 2 अंकी मोठी, सम नंतर वाटल्यास आपण काय म्हटलंय 2 अंकी मोठी. मग 2 अंकी मोठी पहा, 2 अंकी मोठी इकडे आहे बघा मोठी. ठीक आहे, काय करता येईल या ठिकाणी 99 घेऊन घेतोय मी, हे घेतलं 99. ठीक आहे, आणि याने काय म्हटलं वजा केल्यास, वजा म्हणजे काय, इथे वजा भाग करू आपण. ओके, त्यानंतर 2 अंकी लहान सम, 2 अंकी लहान सम म्हणजे हे 2 अंकी लहान आहे. ठीक आहे ना. या ठिकाणी काय करून घेऊ, हे 10 लिहिले मी. आता एक लक्षात आला पाहिजे आपल्या, हे विषम आहे इथं सम आहे, आपल्याला विषम वगैरे नाही पाहिजे. मग काय करायचं पहा, मला एक सांगा, याने काय म्हटलंय मोठी सम. मग सम येण्यासाठी काय करू, एक वजा करून घेतोय. एक वजा डायरेक्ट इथे करण्यापेक्षा असं लिहून घेऊ 98, एक वजा करून टाकले मी. ठीक आहे, आता हे समसंख्या मिळाली. याच्यापेक्षा मोठी 2 अंकी समसंख्याच नाहीये. आलं लक्षात. पहा ना, 98 नंतर 99 काय विषम आहे, 100 तर 3 अंकीच होऊन जाते. म्हणजे याची सर्वात मोठी 2 अंकी समसंख्या ही आहे. ओके, त्यानंतर पहा आता काय म्हटलं आहे त्यांनी, नंतर पहा 2 अंकी लहान सम. आता हे लहान आहे इथे लिहून घेतो, त्याचं कारण असं, हे 2 अंकी आहे, लहान आहे, सम पण आहे. येईल लक्षात. आहे सम, इथे काही चेंज करायची गरज नाही, कमी जास्त करायची गरज नाही. बस झालं. याचं उत्तर म्हणजे आपल्या या गणिताचं उत्तर आलं आहे, समजायचं. ओके, तर पहा आता संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल. बस झालं. 98 मधनं 10 गेले, 88 राहिले. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. पण या संख्या समजून घेण्यासाठी तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर तोच 9, त्याच्यामधला दुसरा प्रश्न आहे. काय म्हटलंय, 3 अंकी मोठी समसंख्येतून 3 अंकी लहान समसंख्या वजा केल्यास उत्तर काय येईल. आता 3 अंकी म्हटलाय, सुरुवातीला म्हटलाय 3 अंकी मोठी सम, 3 अंकी पहा, हे 3 अंकी आणि मोठी काय 999. हे सम आहे विषम आहे, नंतर बघू आता आपण. ठीक आहे, वजा त्यानंतर काय 3 अंकी लहान, 3 अंकी ही लहान म्हणजे काय, हे 100. हे लिहून घेतोय मी 100. आता याच्याकडे लक्ष जाते की दोन्ही संख्या सम आहे का, नाही आहे. ही नाहीये, एक वजा करून टाका म्हणजे काय होईल 998 होऊन जाईल. काय 998 झाले. एक वजा हा 3 अंकी सम आहे का, आहे. मग इथे लिहून टाका, बस झालाय. मला सांगा 998 मधून 100 गेले, 898 राहिले, तोंडीच निघते किती
898 हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. चला व्यवस्थित समजून घ्या आणि हा चार्ट व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, त्यानंतरचा प्रकार बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर तो 10 आहे. प्रश्न क्रमांक पहिला, 2 + 4 + 6 ... 20 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती. काय, सर्व संख्यांची बेरीज किती. आता या ठिकाणी एक लक्षात येते आपल्या, हे सिरीजचे गणित आहे. लक्षात, समसंख्याच्या सिरीजचे गणित. मग सिरीजचे जर गणित संख्यांची जर बेरीज करायची असेल तर एक सूत्र यूज करू आपण. पहा, अतिशय सोपी सूत्र आहे, तुमच्या लक्षात येऊन जाईल. पहा, या पद्धतीने आहे ते n+1. छोटं सूत्र आहे बघा. काय, n+1, बाकी काही नाही याच्यामध्ये. ठीक आहे. आता n म्हणजे काय ते सांगतोय तुम्हाला. पहा, n म्हणजे हा शेवटचा अंक आहे असं आपल्याला वाटते, पण तो नसतो. त्याचं कारण असं, आपल्याला असं वाटते की 2 पासून 20 पर्यंत समसंख्या किती, तर आपण 20 म्हणतो, तर त्याच्यामध्ये 20 समसंख्या नसते, त्या समसंख्या 10च असते. काढून घेऊ. पहा, लक्ष द्या, मी हे लिहून घेतोय. पहा, 2 समजून सांगण्यासाठी, फक्त एवढ्या लॉंग प्रोसिजरनं सोडायचं नाही, शॉर्ट प्रोसिजर तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. तर पहा, 2, 4, 6, 8 आणि हे 10, 12, 14, 16, 18 आणि 20. मला सांगा 2 पासून तर 20 पर्यंत, म्हणजे 2 ते 20 पर्यंत मी समसंख्या लिहून घेतल्या. ह्या 20 समसंख्या आहे की 10. पहा बरं, हे 1, हे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10 समसंख्या आहे. हे लक्षात. म्हणजे n म्हणजे काय, तर आपला 10. मग हे असं लिहत बसायचं नाही, करायचं काय ते सांगतोय. काळजीपूर्वक लक्ष द्या. हा जो अंक आहे शेवटचा, हा जो इथे लिहून घ्यायचा आणि याला 2 ने भागायचं, निम्मे करायचं. निम्मे म्हणजे काय, सम अर्ध्या आणि विषम अर्ध्या असं निघेल. ठीक आहे ना. मग याला जर 2 ने भागलं तर हे निघते 10. 10 हे काय झाला, आपला n झाला. काय झाला, 10 हा n झाला. मग आपल्याला गणित सोडवता येईल. पहा, त्या ठिकाणी n म्हणजे दिलाच आहे आपल्याला. आता 10 आलाच आहे आपल्याकडे. n म्हणजे काय या ठिकाणी, पहा, हे लिहून घेतोय मी 10 आणि कंस करून परत n म्हणजे 10 आहे आणि +1 आहे. हे लक्षात बस झालाय. म्हणजे काय करता येईल या ठिकाणी. पहा, 10 गुणिला 10 आणि 1 11. हे जर सोडवलं की उत्तर मिळते. मला सांगा 11 गुणिला 10 म्हणजे 11वर किती शून्य, हा 1 शून्य देऊन द्या, म्हणजे हे झालं आपलं उत्तर 110. येईल लक्षात तुमच्या. आता ही स्टेप नाही म्हणली तरी चालते, डायरेक्ट 10 घ्या, त्याच्यानंतरचे नॅचरल नंबर घेऊन घ्यायचा. इथे जर 15 आला इथे 16 घ्या, इथे 20 आला इथे 21 घ्या. येईल लक्षात. ठीक आहे ना. चला, यानंतरचा परत एक गणित याच पद्धतीवर बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 10, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलंय त्यांनी, 2 + 4 + 6 ... 56 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती. सर्व संख्यांची म्हणजे ह्या कोणत्या संख्या आहेत, तर समसंख्या आहेत. पहा, आता कसं सोडून घेता येईल. काय म्हटलं होतं मी तुम्हाला, n कसा काढायचा, तर या अंकाला, या 56ला कितीने भागायचं, 2 ने भागायचं. म्हणजेच काय, हे निघते आपले 28. 28 बरोबर काय, n. बस झालाय. आता सोडून घेतोय. n म्हणजे काय, 28. मग 28 + 1 असं लिहत नाही मी, डायरेक्ट 29 लिहून टाकतोय. पहा, इथे लिहून टाकतोय मी 29. बस झालं. हे सोडवलं की उत्तर मिळते. आता याचा गुणाकार बाजूला घेऊन सोडून टाकू. पहा, या ठिकाणी घेतोय मी, हा 29 गुणिला काय, तर 28. ओके, 8, 9, 72, 7 राहिले, 8 2 16. ठीक आहे. 16 आणि 7 हे झाले 23. त्यानंतर हा 0, 2 9 18 राहिला 1, 2 2 4 आणि 1 5. ओके, यांची करतोय बेरीज. हा 2, 8 आणि 3 11, हा राहिला 1, 5 6 7 आणि 1 8, 812 हे झालं आपलं उत्तर. हे लक्षात किती निघत आहे उत्तर आपलं, हे 812 या ठिकाणी लिहून टाकतो. या दोघांचा गुणाकार आला आपला 812. ठीक आहे. आणि 2 ते 56 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती, तर 812. ठीक आहे. चला, त्यानंतर आता हे जे गणित आहे, हे गणित 2 पासून सुरुवात झालं आहे, कारण पहिली समसंख्या हे 2च आहे. ठीक आहे ना. मग समजा गणित जर मधातून आलं, 6 ते 56 पर्यंत विचारलं किंवा 12 ते 80 पर्यंत विचारलं, तर कसं सोडवायचं मधातून जर गणित आलं तर तेही बघून घेऊ. चला, यानंतरच्या टॉपिकमध्ये पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 11, प्रश्न क्रमांक पहिला, 12 + 14 + 16 ... 50 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती. म्हणजे कोणत्या संख्या आहे, तर समसंख्या. समसंख्यांची बेरीज किती. मग आपल्याला सोडवायचं कसं, हे याच्यापूर्वी मी सांगितलं आहे. फक्त या गणितामध्ये एक लक्षात घ्या की सुरुवात 2 पासून झाली नाहीये, मधातून आलाय गणित 12 पासून. मग कसं सोडवायचं, पहिले साध्या पद्धतीने याला सोडून घेऊ आपण. पहा, लक्ष द्या. n कसा काढता येईल, 50 पासून. पहा, हा 50 लिहितोय, 50ला 2 ने भागतोय, किती राहिले, हे 25. येईल लक्षात. म्हणजे आपला n काय, तर हा आता 25 निघाला. मग आता पहा, हा 25 गुणिला काय कराल तुम्ही, 25 मध्ये 1 मिळवा 26. हे जे उत्तर निघेल, हे उत्तर कशातनं निघेल, कशाचं निघेल, तर आपल्याला 2 पासून तर 50 पर्यंत निघेल. पण 2 पासून गणित आहे का, हे उत्तर आपण देता येईल का आपल्याला, नाही देता येणार. म्हणजे काय करता येईल आपल्याला,
12च्या पूर्वीच्या ज्या काही समसंख्या आहेत त्या वजा करायच्या. मग मला सांगा 12च्या पूर्वीच्या समसंख्या किती, तर मी काढून घेतोय. पहा, लक्ष द्या, हा 12 इथे लिहायचा, काळजीपूर्वक लक्ष द्या. हा जो 12 आहे इथे लिहून घ्यायचा. या 12ला 2ने भागाचं उत्तर काय मिळते, 6. आणि 6च्या पूर्वीची संख्या घ्यायची. 6च्या पूर्वीची संख्या म्हणजे कोणती, याच्या पूर्वीची संख्या पहा. 6 पूर्वीची काय लिहायची, 5. 6 पूर्वीची काय घेऊन घ्यायची, 5. का बरं 5 घेताय मी, येईल लक्षात. 5 घेण्याचं कारण काय, तर लक्ष द्या, याच्या पूर्वी जे आहे किती समसंख्या आहे, तर इथे लिहून घेतोय पहा. 2, 4, 6, 8 आणि 10. 12 घेता येणार नाही, त्याचं कारण असं 12 याच्यात आला आहे, मग हे 12 घेता येणार नाही. मग मला सांगा 12च्या पूर्वी, या 12च्या पूर्वी किती समसंख्या आहे, 1, 2, 3, 4, 5. म्हणून ह्या संख्या 5 इथे येईल. आता 5 आपण वजा करू म्हणजे काय, पहा याच्यातनं वजा 5 गुणिला 6. का बरं 5 गुणिला 6, n प्लस 1, 5 गुणिला 6. हे गणित आपण मायनस करून टाकू, झालं आपलं गणित. आता पहा, लक्ष द्या, यांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर राहील. आता हे करून घेऊ. आता आपण पहा, 25 गुणिला 26 हे सोडवायचं आहे तुम्हाला पहिले. तर या ठिकाणी घेऊन घेतो पहा, हा 26 आणि हा 25. 5 सक 30, 3 राहिले. 5 दुने 10 आणि 3 13, हा 0. बे सक 12, 1 राहिला. बे दुने 4 आणि 1 5. ओके, हा 0. 3 आणि 2 5 आणि हा 6, 650. हे किती झाले, यांचा गुणाकार हा झाला आपला 650. इथे लिहून घेतोय मी किती, 650. ओके, वजा त्यानंतर 5 सक किती, हा 30. मग मला सांगा, एक 650 मधून 30 वजा केले तर काय राहते, 620 राहते. हे झालं आपलं उत्तर. हे लक्षात करायचं काय, हे लक्षात घ्या. याच्या पूर्वीचा अंक घेऊन घ्यायचा, 6च्या पूर्वीचा अंक, त्याने गणित सोडून वजाबाकी करायची. हे लक्षात. चला, याच पद्धतीचं परत एक लक्षात घेऊ आपण. पहा, लक्ष द्या, प्रकार नंबर 11, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. ठीक आहे ना. काय करायचं पहा, 24 अधिक 26 अधिक 28 डॉट 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 98 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती, म्हणजे काय दिसत तुम्हाला, समसंख्या दिसत आहे. ठीक आहे ना. मग करायचं काय नेमकं पहा, याच्या पूर्वी जे सांगितलं त्याच पद्धतीने सोडून घेतो. 98 लिहून घ्या पहिले. आपण काय काढत आहे आता, n काढत. n काढण्यासाठी याला 2ने भागा, म्हणजे हे काय झाले आहेत, 98ला जर 2ने भागलं तर निम्मे किती होतात त्याचे, 49. म्हणजे 49 हा काय आपला आता n आला आहे. हे लक्षात. याने गणित सोडून घेतोय पहा. इथे लिहितोय मी 49 गुणिला 49 मध्ये 1 मिळवा, 50. मग या ठिकाणी लिहितो मी 50. हे काय झालं आपलं, हे कशाचा गुणाकार किंवा कशाची बेरीज मिळते किंवा कशाचं उत्तर मिळेल आपल्याला, तर 2 पासनं तर 98 पर्यंतच्या संख्यांची बेरीज निघेल. ठीक आहे. पण आपल्याला 2 पासनं नाही पाहिजे, मग वजा करू याच्या पूर्वी. मग पायाच्या पूर्वी वजा करण्यासाठी काय करायचं आहे, 24 लिहून टाका. 24ला 2ने भागा, हे किती राहिले, 12. आणि 12च्या पूर्वीचा अंक, किंवा पूर्वीची संख्या कोणती, ते 11. हे लक्षात. मग 11ने गणित सोडू, पण वजाबाकी. 11 मध्ये 1 12, बस झालाय. हे सोडवलं आपण की उत्तर मिळते. पहा, यांचा गुणाकार पहिले करून घेतोय मी. हा 0 असाच लिहून घेतोय. त्यानंतर 5 9 45, 4 राहिले. आणि 5 चौक 20, 20 आणि 4 24, 2450 याचं उत्तर आलं. आता हे पाहून घेऊ. 11 गुणिला 12 किती, तर 11 दुने 22, 2 राहिले. 11 1 11, 11 आणि 2 13, म्हणजे हे किती झाले, 132. आता आपल्याला करायचं काय आहे, 2450 मधून 132 वजा करायचे म्हणजे आपलं उत्तर मिळते. या ठिकाणी आपण वजाबाकी करून घेऊ. पहा, 2450 वजा 132. ठीक आहे. इथे 0 मधून 2 जात नाही, 1 घेतला म्हणजे 10 मधून 2 गेले, 8 राहिले. हा एक इथे येतो, म्हणजे 5 मधून 4 गेले, 1 राहिला. 4 मधून 1 गेले, 3 राहिले. आणि हे 2 जसेच्या तसे, म्हणजे आपलं एकंदरीत उत्तर किती मिळालं, 2318. काय मिळालं हे या ठिकाणी लिहून टाकतोय मी, किती, 2318. हे लक्षात. सर्व गणित आले तुमच्या लक्षात. तर हे झाले आपले काय, तर समसंख्येवरील पूर्ण प्रश्न. हे लक्षात. व्यवस्थित असं रेफर करा, काळजीपूर्वक वाचा आणि नोट्स काढायची बिलकुलही गरज नाही. ह्याच तुमच्या नोट्स आहे. व्यवस्थित असं वारंवार वाचा, तेव्हाच ते लक्षात येईल. हे लक्षात. चला तर थांबून जाऊ. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू.